महाराष्ट्र आवाज न्यूज। शिरपूरमध्ये शेतकरी त्रस्त, लोकप्रतिनिधी मात्र गप्प। शिरपूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वीज पुरवठ्याच्या गंभीर समस्येमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत। वारंवार होणारी वीज खंडित होणं, अनियमित पुरवठा आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। विशेषतः शेतकऱ्यांच्या शेती पिकांवर आणि दैनंदिन कामकाजावर या समस्येचा मोठा परिणाम होत असून तातडीने तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे। या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी वीज प्रश्नावर आवाज उठवला आहे। शिरपूर फर्स्ट, मनसे, शिवसेना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनी प्रशासनाला निवेदन देत आंदोलनही केला। 2 वेळा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली तरीही या गंभीर प्रश्नावर विद्यमान आमदार काशीराम दादा आणि आमदार अमरीश भाई यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होतीये। नागरिकांचा सवाल आहे की जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर पुढाकार घेणं अपेक्षित असताना त्यांच्या मौनामुळे जनतेत नाराजी वाढत आहे। निवडणुकीच्या काळात जनतेसाठी माझे दरवाजे कायम खुले आहेत अशा घोषणा करणारे लोकप्रतिनिधी आता जनतेच्या अडचणींसमोर शांत का आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। नागरिकांचं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधींनी वैयक्तिक राजकारणापेक्षा जनहिताला प्राधान्य देत वीज समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी प्रशासनावर दबाव आणावा, कारण जी जनता लोकप्रतिनिधींना डोक्यावर घेते तीच वेळ आल्यास त्यांना जमिनीवर आणण्याची ताकदही ठेवतात। त्यामुळे जनतेने दिलेल्या विश्वासाची जाणीव ठेवून वीज प्रश्नावर त्वरित आणि प्रभावी पावलं उचलावीत अशी जोरदार मागणी होत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.